मला प्रत्येक वेळी हा क्षण नकोसा वाटतो. कोणता तो पुढे पहा, पण त्याआधी आज सकाळी सकाळी सगळी बगीचेतली फुलं उमलून आलेली होती आणि ह्या गुलाबाला तर कधीतरीच फुल येतं, पण इतकं सुंदर फुल आहे ना याचं, खरंच खूप छान वाटतं पाहिल्यानंतर. आणि आज सकाळी सकाळी माझी मनीमाऊ आहे ना झुल्यावर छान असं कोवळवून घेत होती, कारण थोडी हलकी थंडी पण पडलेली होती ना, त्यामुळे ती छान उन्हात बसलेली होती. आज दिवस कसा उगवला आणि कसा मावळला तेच काही कळलं नाही आणि दिवसभर एवढी कामाची घाई होती ना, त्यामुळे मी दिवसभर काही शूट घेतलंच नाही आणि माझी इच्छाही होत नव्हती, कारण आज आहोंची सुट्टी संपणार होती आणि ते तर खूप जास्त सॅड होते, कारण त्यांना सुट्टी संपली की असंच वाटतं, नको वाटतं जायला. आणि लाडूला आणि मला सोडून ते जाणार होते, कारण मी 2-3 महिने आत्यांजवळ राहणार होते, कारण त्यांच्याजवळ कोणीच नाही सध्या म्हणून. आणि मग त्यांचा बर्थडे पण होता उद्या, त्यामुळे मग आदल्या दिवशीच आम्ही सेलिब्रेट केला आणि निघता वेळी मग त्यांनी केक वगैरे सगळं कट केलं. आणि लाडूला याची काहीच आयडिया नव्हती की बाबा आज जाणार आहे मला सोडून, म्हणजे जाणार हे माहिती आहे पण मला सोडून जाणार हे तिला माहित नव्हतं, त्यामुळे ती पण खूप उत्साहात आणि त्यामुळेच मला हा क्षण प्रत्येक वेळी नकोसा वाटतो. आणि मलाच काय, प्रत्येक फौजी फॅमिलीला हा क्षण नकोसाच वाटत असेल. आणि तुम्ही जर फौजी असाल तर नक्कीच रिलेट करत असाल हे सगळं. त्यानंतर मग आम्ही निघालो आणि लाडू मात्र त्यांना काही सोडत नव्हती, कारण तिला असं वाटायचं की बाबा मला सोडून जातात का काय. त्यानंतर पुढे आलो आणि भाऊजी आले होते यांना भेटण्यासाठी आणि त्यांची वगैरे भेट वगैरे मला घरून निघतानाच खूप जास्त लेट झालं होतं, त्यामुळे आम्ही इतकं स्पीडमध्ये आलो ना, पण जवळजवळ आल्यानंतर ट्रेनचा टायमिंगच चेंज झाला. म्हणजे ऑनलाईन जसं पाहत होतो ना तसं मोबाईलवरती टायमिंग दाखवत होते 8चा, पण ट्रेन खूप जास्त लेट झाली आणि आम्हाला स्टेशनवर येऊन पोहोचेपर्यंत ट्रेनचा टायमिंग तर 1 तास म्हणजे लेटच दाखवत होते. त्यानंतर मग आम्ही तिथे थोड्या वेळ गप्पा मारल्या आणि लाडू इतकी म्हणजे सॅड होती ना, तिला काही समजत नव्हतं की काय करावं आणि तिला असं वाटायचं की बाबा मला सोडून जातात का काय, त्यामुळे ती काही त्यांच्या जवळून निघायचं नावच घेत नव्हती. त्यामुळे तिचाही चेहरा थोडासा उतरलेला होता, त्यामुळे आम्ही तिची थोडी समजूत घालत होतो, कारण जसं तिला कळायला लागलंय ना तसं ती म्हणजे जन्मल्यापासून तर आता 4 वर्षाची होईपर्यंत त्यांच्यासोबत आहे आणि मग त्यानंतर ती बाबांपासून थोडी जास्त लांब जात नाही. एक वेळेस तिला मी नसले तरी चालेल, पण बाबा तिला हवी असतात. त्यानंतर आणि फायनली 1 तासानंतर त्यांची ट्रेन आली आणि ते जसे आतमध्ये गेले ना तसं लाडूला असं वाटायचं की मला पण बाबांनी घेऊन जावं, पण तिला नंतर कळून चुकली की बाबा मला नेणार नाही म्हणून, त्यामुळे ती लगेच रडायला लागली आणि तिची रडरड सुरूच होती. आणि त्यानंतर मग त्यांनाही थोडंसं वाईट वाटत होतं, त्यामुळे मग तिला मी खिडकीतून दाखवत होते की बाबा म्हणजे बाबाला बाय कर, बाबा येतील म्हणून. आणि तिचं पा पण देणं चालू होतं आणि तिला काय बोलावं ते पण समजत नव्हतं आणि तिला रडताना पाहून मला तर खूप वाईट वाटत होतं. त्यानंतर मग आम्ही माहेरी येऊन पोहोचलो आणि मग तिथे मम्मीने जेवण वगैरे अगदीच बनवून ठेवलं होतं, कारण रात्रीचे 10 वाजले होते, त्यामुळे मग आम्ही जेवण वगैरे केलं आणि मी तिथेच राहणार होते. त्यानंतर मग मामांना आम्ही बाय बाय केलं. चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत